चला लाईट गेलेली माझी आली परत. सो हे जे काय ब्लड मध्ये आरबीसीज आहेत, ओके, ब्लड मध्ये जे काय आरबीसीज आहेत, ब्लड मध्ये जे आरबीसीज आहेत, हे आरबीसीज आर प्लांट्स एनिमल सेल्स. सो एनिमल सेल आहे म्हटल्यानंतर त्याचा सरफेस आहे, सॉरी त्याचे तो एनिमल सेल आहे म्हटल्यानंतर त्याचा आउटर मोस्ट लेअर असणार प्लास्मा मेम्ब्रेन. आता लक्ष देऊन व्यवस्थित आहे का? हा, या ब्लड मध्ये प्लास्मा आहे आणि आरबीसीज आहे. ब्लड मध्ये अँटीजन पण असतात आणि अँटीबॉडीज पण असतात. अँटीजन्स कुठे असतात? तर आरबीसीच्या सरफेस वरती असतात. म्हणजे आरबीसीच्या प्लास्मा मेम्ब्रेन वरती अँटीजन असतात आणि अँटीबॉडीज या प्लास्मा मध्ये असतात किंवा त्याला आपण सिरम असं म्हणूया, सिरम मध्ये असतात. अँटीजन जे आरबीसी वरती असतात ते डिसाइड करतात ब्लड ग्रुप. म्हणजे एक समजा एखाद्या पर्सनच्या आरबीसीच्या सरफेस वरती अँटीजन ए असेल तर त्याचा ब्लड ग्रुप असतो ए. अँटीजन बी असेल तर त्याचा ब्लड ग्रुप असतो बी. अँटीजन ए बी असेल तर त्याचा ब्लड ग्रुप असतो ए बी. ओ मध्ये मात्र अँटीजन नसतो सरफेस वरती. म्हणजे थोडक्यात ब्लड ग्रुप हे आरबीसीच्या सरफेस वरती असलेलं अँटीजन डिसाइड करतो. हा एक पार्ट झाला. म्हणजे आपण हे फक्त ब्लड ग्रुप ए, ब्लड ग्रुप बी, ब्लड ग्रुप ए बी आणि ब्लड ग्रुप ओ एवढंच बघितलं. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक फॅक्टर येतो ज्याला आर एच फॅक्टर म्हणतात. आर एच फॅक्टरला सुद्धा अँटी डी असं म्हणतात. आरबीसीच्या सरफेस वरती जर अँटी डी असेल तर आला आर एच पॉझिटिव्ह. अँटी डी नसेल तर त्याला म्हणतात आर एच निगेटिव्ह. म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून असं घेऊया, एक XYZ पर्सन आहे, ज्या पर्सनच्या आरबीसी वरती, आरबीसीच्या प्लास्मा मेम्ब्रेन वरती किंवा सरफेस ऑफ द आरबीसी मध्ये, सरफेस ऑफ द आरबीसी वर अँटीजन ए आहे आणि अँटी डी आहे, तर त्याचा ब्लड ग्रुप झाला ए आर एच पॉझिटिव्ह. दुसरा एक व्यक्ती घेऊया, दुसरा एक पर्सन घेऊया, ज्या पर्सनच्या आरबीसीच्या सरफेस वरती अँटीजन ए आहे पण अँटी डी ऍबसेंट आहे, तर त्याचा ब्लड ग्रुप झाला ए आर एच निगेटिव्ह. सो आर एच फॅक्टर जो आहे याला आपण अँटी डी म्हणतो. and this anti-D also present on the surface of the RBC. If anti-D is present on the surface of the RBC, then we call RH positive. If anti-D is absent, then we call it RH negative. So दोन पार्ट आहेत. जेव्हा ब्लड ट्रान्सफ्युजन केलं जातं तेव्हा ब्लड ग्रुप चेक केला जातो आणि ब्लड ग्रुप प्रमाणे दिलं जातं. म्हणजे एखाद्याचा ब्लड ग्रुप ARH पॉझिटिव्ह असेल तर त्याला ARH निगेटिव्हचं ब्लड चालत नाही. ब्लड ग्रुप जरी सेम असला तरी RH फॅक्टर वेगळा आहे आणि RH फॅक्टर जर वेगळा असेल तर अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होते आणि क्लम्पिंग होतं, आरबीसी बस्ट होतात आणि पर्सन मरतो. म्हणून नेहमी ब्लड ट्रान्सफ्युजन करताना ब्लड ग्रुप बरोबर RH फॅक्टर पण फार महत्वाचा असतो. म्हणजे दुसरा ब्लड ग्रुप ए आहे म्हणून दुसऱ्याला तो ब्लड डोनेट करू शकत नाही, तर ह्याच्या बरोबर RH फॅक्टर सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. पॉझिटिव्ह वाला पॉझिटिव्हशीच ब्लड डोनेट करू शकतो, ARH पॉझिटिव्ह वाला ARH पॉझिटिव्हलाच देऊ शकतो, म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्हलाच देऊ शकतो, निगेटिव्ह निगेटिव्हलाच देऊ शकतो. सो अशा थोडक्यात इन शॉर्ट देर आर टू टाइप्स ऑफ antigens. One is anti-A, anti-B, anti-AB, which are situated on the surface of the RBC. You can say plasma membrane of the RBC. And that antigen decide blood group. जर anti-A आहे तर ब्लड ग्रुप A आहे, anti-B आहे तर ब्लड ग्रुप B आहे, anti-AB आहे तर ब्लड ग्रुप AB आहे. O मध्ये मात्र तसं नसतं. आता अँटीजन ब्लड सरफेस वरती असतात
आणि अँटीबॉडीज सिरम वरती असतात, मध्ये असतात. म्हणजे अँटीजन ए असेल सरफेस ऑफ द आरबीसी वरती तर त्याचा ब्लड ग्रुप ऑब्विसली ए झाला, पण त्याच्या सिरम वरती अँटीबॉडीज बी असतात. अँटीजन ए असेल ऑन दी सरफेस ऑफ दी आरबीसी, म्हणजे आरबीसीच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन वरती सरफेस वरती अँटीजन ए असेल तर त्याच्या सिरम मध्ये म्हणजे प्लाझ्मा मध्ये अँटीबॉडीज बी असतो. अँटीजन हे नेहमी कॅपिटल लेटरने डिनोट करतात आणि अँटीबॉडी हे नेहमी स्मॉल लेटरने डिनोट करतात. सो यू कॅन राईट ऑन दी सरफेस ऑफ आरबीसी anti A, capital A is present, and in serum or plasma antibody small b is present. Opposite असते. बघूया आपण आता ते. ABO cysteine, it is called ABO blood group or ABO cysteine. Now the A, B and O blood group were discovered by Carl Landsteiner in 1900. Later on the blood group AB was discovered by Landsteiner's student, त्याचं नाव दिलेलं आहे 1902. Now Landsteiner was awarded the Nobel Prize of his discovery for human blood group. He found two antigens or agglutinogens on the surface of the human red blood cells and named them as antigen A and antigen B. Actually दोनच अँटीजन आहेत, antigen A and antigen B. हे आय एम टॉकिंग अबाउट ब्लड ग्रुप साठी. RH फॅक्टर साठी अँटी डी आहे, तो वेगळा पार्ट आहे. सो दॅट इज अँटीजन ए अँड अँटीजन बी. हेन्स ऑल्सो नोटिस द करस्पॉन्डिंग अँटीबॉडीज और अग्लुटिनन्स in the serum called as A and B. So you always keep in mind antigen is denoted by capital letter, antigen is denoted by capital letter and antibodies are denoted by small letter. हे नेहमी लक्षात ठेवायचं. अँटीजन हे आरबीसीच्या सरफेस वरती असतात. आरबीसीचा सरफेस म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द आरबीसी. हे नेहमी अँटीजन असतात आणि ते अँटीजन ब्लड ग्रुप डिसाइड करतात. अँटीजन कॅपिटल लेटर मध्ये लिहितात. अँड अँटीबॉडी जे आहेत, अँटीबॉडीज असतात ह्या सिरम मध्ये असतात आणि त्या नेहमी स्मॉल लेटर मध्ये असतात. ज्याचा अँटीजन ए आहे सरफेस ब्लड आरबीसीच्या सरफेस वरती, त्याच्यामध्ये अँटीबॉडी बी असतात. म्हणजे उलट असतं थोडक्यात. ज्याचा अँटीजन ए त्याची अँटीबॉडी बी, ज्याचा अँटीजन बी त्याच्या अँटीबॉडी ए. आपण बघूया पुढे. इन एबीओ सिस्टीम द ब्लड ग्रुप आर डिटरमाइंड बाय द प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ अँटीजन ए अँड अँटीजन बी. The blood group of person is classified into 4 groups: A, B, AB and O. Now if you see blood group A, individual with blood group A, ज्याचा blood group A आहे तो कसा असणार आहे, have the antigen A on the surface of their red blood cells, that is RBC, and antibody B in their plasma. म्हणजे त्याच्या प्लाझ्मा मध्ये किंवा सिरम मध्ये B असतं. Blood group B, individual with blood group B have the antigen B on the surface of their RBCs and antibodies A in their plasma. म्हणजे परत उलट आहे, मी तुम्हाला सांगतो. आता गंमत एबीचं कसं माहितीये का, ज्याच्यामध्ये ज्याच्या आरबीसी वरती अँटीजन ए आणि अँटीजन बी दोन्ही असतात त्याचा ब्लड ग्रुप ए बी आहे, पण त्याच्यामध्ये अँटीबॉडीज नसतात प्लाझ्मा मध्ये. बघा ब्लड ग्रुप ए बी, individual with blood group AB have both antigen A and B on the surface of the RBC and no antibodies in their plasma. So यांच्यामध्ये अँटीबॉडीज नसतात, फक्त अँटीजन असतं. म्हणून AB कोणाचंही ब्लड घेऊ शकतो. याला युनिव्हर्सल रिसिपंट असं म्हणतात. ते एक्झॅक्टली याच्या अपोजिट ना ओ ग्रुप मध्ये. ओ मध्ये काय असतं माहितीये का, आरबीसीच्या सरफेस वरती अँटीजनच नसतात, पण प्लाझ्मा मध्ये मात्र अँटीबॉडीज असतात. बघा
इंडिव्हिज्युअल विथ ब्लड ग्रुप ओ लॅक बोथ अँटीजन ए अँड बी, म्हणजे त्याच्या आरबीसी वरती अँटीजन ए आणि बी हे नाही आहेत, पण अँटीबॉडीज मात्र ए आणि बी त्यांच्या प्लास्मा मध्ये असतात. कन्फ्यूज होऊ नका हा, मी परत एकदा रिपीट करतो. ब्लड ग्रुप हे कशावरनं डिसाइड होतं, तर आरबीसीच्या सरफेस मध्ये असलेल्या अँटीजन वरती डिपेंड होतं. अँटीजन आणि अँटीबॉडी दोन्ही ब्लड मध्ये असतात, पण ते कुठे असतात? अँटीजन असतात आरबीसीच्या सरफेस वरती. आरबीसीचं सरफेस म्हणजे प्लास्मा मेम्ब्रेन, आणि अँटीबॉडीज असतात सिरम मध्ये म्हणजे प्लास्मा मध्ये. तुम्हाला माहिती आहे ब्लड मेड अप ऑफ ब्लड सेल्स अँड प्लास्मा. सो प्लास्मा मध्ये अँटीबॉडीज आहेत आणि अँटीजन आरबीसीच्या सरफेस वरती म्हणजे प्लास्मा मेम्ब्रेन वरती आहेत. अँटीजन हे नेहमी ब्लड ग्रुप डिसाइड करतात. आपण ब्लड ग्रुप ए जर म्हटलं, आपण त्याला ब्लड ग्रुप ए का म्हणतो? कारण त्या पर्सनच्या आरबीसीच्या सरफेस वरती अँटीजन ए आहे, पण त्याच्या प्लास्मा मध्ये किंवा सिरम मध्ये अँटीबॉडी बी आहे, हे लक्षात ठेवा. ब्लड ग्रुप बी पर्सन म्हणजे कोण? ज्या पर्सनच्या आरबीसीच्या सरफेस वरती अँटीजन बी आहे, पण त्याच्या प्लास्मा मध्ये अँटीबॉडी ए आहे, उलट. तिसरं अतिशय महत्वाचं, ब्लड ग्रुप ए बी म्हणजे कोण? तर ज्याच्या आरबीसीच्या सरफेस वरती दोनही अँटीजन आहेत, से अँटीजन ए अँड अँटीजन बी, बट नो अँटीबॉडीज आर प्रेझेंट इन आरबीसी इन प्लास्मा. प्लास्मा मध्ये अँटीबॉडी नाही आहेत, म्हणून त्याचं ब्लड ग्रुप ए बी झालं. ब्लड ग्रुप ओ, ओ म्हणजे तो ऍक्च्युअली झिरो आहे, खरं तो लॅक अब्सेंट आहे, त्याला ओ आहे म्हणून त्याला ओ म्हणतात. सो ज्या इंडिव्हिज्युअलच्या आरबीसीच्या सरफेस वरती अँटीजन नाही आहेत, म्हणजे देयर इज अ नो अँटीजन ए अँड अँटीजन बी, बट अँटीबॉडी ए अँड बी आर प्रेझेंट इन देअर प्लास्मा. सो म्हणून ते ऍक्च्युअली एबीओ सिस्टीम असं म्हणतात. ब्लड ग्रुप ए, ब्लड ग्रुप बी, ब्लड ग्रुप ए बी आणि ब्लड ग्रुप ओ. हे झालं फक्त ब्लड ग्रुप. नुसतं ब्लड ग्रुप आपण ए लिहित नाही, तर त्याच्याबरोबर अजून एक फॅक्टर येतो, त्याला आपण आर एच फॅक्टर म्हणतो. कुठेही लिहिताना ए आर एच पॉझिटिव्ह, ए आर एच निगेटिव्ह, बी आर एच पॉझिटिव्ह, बी आर एच निगेटिव्ह अशी टर्मिनॉलॉजी वापरली जाते. हे कशावरती डिपेंड करतं? तर आर एच फॅक्टरला, म्हणजे जसं अँटी ए, अँटीजन बी, अँटीजन ए बी आहे, तसंच आरबीसी वरती अजून एक अँटीजन असतो, दॅट इज अँटीजन डी. जर तो असेल, अँटीजन डी असेल, तर तो आर एच पॉझिटिव्ह होतो. इफ अँटीजन डी इज ऍबसेंट, अँटी डी म्हणतात. इफ अँटीजन डी इज ऍबसेंट, वी कॉल आर एच निगेटिव्ह, त्याला आर एच निगेटिव्ह म्हणतात. बघूया आपण. सी दिस इज द ब्लड ग्रुप इन मॅन. सी दिस इज ब्लड ग्रुप ए, हा ब्लड ग्रुप ए आहे. त्याचा जीनोटाइप काय येणार? आय म्हणजे इम्युनोग्लोबिन, इम्युनोग्लोबिन ए, इम्युनोग्लोबिन ए, आय ए और आय ए आय झिरो. ओके, ए इज डॉमिनंट, त्यामुळे तो ब्लड ग्रुप ए डॉमिनंट क्लिअर करतो, ए ब्लड ग्रुप दाखवतो. नाव अँटीजन ऑन सरफेस ऑफ आरबीसी ए आहे, पण अँटीबॉडी बी आहे, कुठे? सिरम वरती. हे पहिलं आपण बघूया. मग आता असा जो आहे तो कॅन डोनेट ब्लड टू, कोणाला तो ब्लड डोनेट करू शकतो? तो ब्लड डोनेट करू शकतो ए ला आणि ए बी ला, पण तो घेऊ कोणाकडनं घेऊ शकतो? ए ब्लड ग्रुप असलेला माणूस ए कडनंच ब्लड ग्रुप घेऊ शकतो आणि ओ कडनं ब्लड ग्रुप घेऊ शकतो. दुसरा आहे ब्लड ग्रुप बी. कोण आहे? भावना म्यूट कर बाळा. ब्लड ग्रुप बी आहे. ब्लड ग्रुप बी चा जीरोटाइप काय असणार? आय बी, इम्युनोग्लोबिन बी और आय बी आय झिरो. आता सांगितल्याप्रमाणे त्याच्या सरफेस वरती अँटीजन आहे बी आरबीसीच्या, आणि उलटा अँटीबॉडी आहे ए. हे लक्षात ठेवायचं, अँटीबॉडी स्मॉल लेटरने डिनोट करतात, अँटीजन कॅपिटल लेटरने डिनोट करतात. अँटीजन आपला ब्लड ग्रुप डिसाइड करतो. सो अशी व्यक्ती आहे. शिट,
परत लाईट गेली परत लाईट गेली माझ्याकडची हॉटस्पॉट कनेक्ट करा लगेच कर बघूया चालू होतं मग बघ कर लाईट येऊन सगळं बंद कर मध्ये मध्ये हे दे फोन दे फोनचं ओ साहेब फोन द्या फोन इकडे नाही माझ्याकडे